परत स्क्रीन जे आहे ते परत स्टार्ट करतोय, शेअर करतोय. ओके. तर आता समजा ही पहिली जी ऍक्टिव्हिटी आपली आहे, त्या पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सगळं जे थेरॉटिकल पार्ट आहे तो लिहायचा नाहीये, तर फक्त लेट्स प्रॅक्टिसचे जे प्रश्न असतील हे फक्त प्रश्न आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचे सगळे. ओके. आपण सायन्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर जे आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, त्याला आपण स्टार्ट केलेलं होतं मागे, ऍक्च्युअल जे 10th स्टँडर्डचं आहे ते. त्याच्या बेसिसवर आज थोडक्यात ते जे चॅप्टर आपण अभ्यासले तसंच त्याच्याच बेसिसवर आपल्याला पाहायचंय. मग आता याच्यात आपल्याला काय काय दिलेलं बघूया. ओके. फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपली 10वीची विज्ञान भाग 2 ची. ओके. सो वी हॅव सीन दॅट देयर इज अ ग्रेट व्हॅरिएशन within every species in nature. So let's study about the factors that give rise to the variations. आता what is variations? Variation means the differences. Variation ज्याला आपण काय म्हणतो, विविधता असं म्हणतो, डिफरन्सेस असं म्हणतो. ओके. मग यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं, एक सिंपल आता शेजारी बघा एक फोटो दिलेला आहे, त्याच्यात त्या ठिकाणी काय दिलेलं आहे की फेशियल फीचर्स म्हणजे आपल्या चेहऱ्यावर असणारे वेगवेगळे जे आपले वैशिष्ट्ये आहेत ती प्रत्येकाची वेगवेगळी आहेत, त्यानुसार ते दिसते. त्याच्यानंतर शेजारी द नोज अँड द लिप्स, नोज आणि लिप जे आहेत त्यांची रचना कशी आहे, वेगवेगळी असते. ठीक आहे. काहींच्या नाकाचा आकार आणि ओठांचा आकार जो तो वेगवेगळा असतो. तसंच अटॅचमेंट ऑफ इयर लोब म्हणजेच कानाचे जे कान जो आहे तो कानाचा जो खालचा इयर लोब आहे तो कसा अटॅच आहे, तो कधी कधी डायरेक्टली अटॅच असतो, इथे बघा डायरेक्टली अटॅच असेल, किंवा कधी तो असा एक मोठा टर्न घेऊन मग तो पुन्हा वरती जाऊन अटॅच झालेला असेल. त्यानंतर हेअरलाईन म्हणजे आपले केस जी आहेत ती हेअरलाईन जी ती कधी काही काही जणांची अशी पुढे येऊन मग पुन्हा काहींच्या डायरेक्टली एक हाफ सर्कल पाहायला मिळत असतं. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला म्हणतो आपण व्हॅरिएशन्स असं म्हणत असतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, व्हॅरिएशन्स असं म्हणत असतो या गोष्टींना. मग यामध्ये तुमची आपली हाईट पण आहे, स्किन आहे, फेशियल फीचर्स आहेत म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जे वैशिष्ट्ये आहेत ती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आहे पुढचा आपला टॉपिक इनहेरिटन्स. इनहेरिटन्स पण आपण या आता 10वीचं आपलं जे फर्स्ट चॅप्टर आपण सुरू केलं होतं त्यात पण आपण शिकलो होतो इनहेरिटन्स. इनहेरिटन्सला काय म्हणायचं सृष्टी मिडगुले, मराठीतून काय म्हणतो आपण इनहेरिटन्सला? अनुवंशिकता. व्हेरी गुड, अनुवंशिकता असं म्हणतो, बरोबर. सो द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द ऑर्गॅनिझम्स टू द फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका पिढीमधून एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात, पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित होत असतात, त्या गोष्टी त्या फेनॉमेनॉनला त्या घटनेला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स असं म्हणत असतो. ओके. मग आता हे इनहेरिटन्स होत असताना त्या ठिकाणी ऍक्च्युअली मेन रोल कोणाचा येतो, तर in the process of inheritance there is a main role of genes. So genes which are present in the human organism or the living organisms, that may be plant or that may be animal. तर ते प्लांट असेल किंवा एनिमल असेल, काही असेल, तर त्यांच्यामध्ये असणारे जे जीन्स आहेत ते जीन्स मेन रोल जो आहे तो प्ले करत असतात. सो दो जीन्स दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, नेक्स्ट जनरेशन. एका पिढीमधून पुढच्या पिढीमध्ये त्या ठिकाणी जीन्स जे आहेत ते जात असतात. ठीक आहे. मग the branch of biology which studies the transfer of characteristics from the organisms from one generation to the next and genes in particular is called genetics. थोडक्यात काय तर बायोलॉजीची अशी ब्रांच की जी जीन्सचा अभ्यास करते त्या ब्रांचला म्हणतात जेनेटिक्स असं म्हटलं जातं. ओके. मग यामध्ये त्या ठिकाणी जेनेटिक्स मध्ये जीन्स जे आहेत त्याच्यातला पुढचा आपला टॉपिक येतो तो म्हणजे क्रोमोझोम्सचा. 9वीला आपण हे सगळं शिकलेलो आहोत. क्रोमोझोम्स म्हणजे काय, द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल्स दॅट कॅरीज द हेरिडिटी कॉल्ड द कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड द क्रोमोझोम्स. मग इच क्रोमोझोम इट इज मेड अप ऑफ अ न्यूक्लिक ऍसिड अँड द प्रोटीन्स. प्रत्येक क्रोमोझोम जो आहे तो कशाचा बनलेला आहे, तर तो न्यूक्लिक ऍसिडचा आणि प्रोटीन्सचा बनलेला आहे. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचा, जसा ह्युमन बिईंग एक आहे, त्यानंतर वेगवेगळे अॅनिमल्स आहेत, वेगवेगळे प्लांट्स आहेत, असा प्रत्येक ऑर्गॅनिझमचा जो क्रोमोझोम नंबर आहे तो फिक्स आहे. सो एव्हरी स्पेसीज, एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर. त्याचा पर्टिक्युलर असा काय असतो, क्रोमोझोम नंबर असतो प्रत्येकाचा वेगवेगळा. सो ह्युमन बिईंग हॅज अ क्रोमोझोम नंबर किती, ह्युमन बिईंगचा क्रोमोझोम नंबर किती असतो, 46. 46 क्रोमोझोम नंबर जो तो आपला 46 आहे आणि 23 पेयर्स असतात. ओके. 23 पेयर्स
एका पेअर मध्ये त्या ठिकाणी 2 क्रोमोझोम, म्हणजे असे टोटल 46 क्रोमोझोम असतात. सो आउट ऑफ दिस 46 क्रोमोझोम, 44 chromosomes they are called body chromosomes or autosomes, and the remaining 2 chromosomes are called as sex chromosomes, which determine the sex of the organism. आपल्या बाबतीमध्ये जर म्हटलं आपण एकूण 46 क्रोमोझोम आहेत आणि एकूण 46 क्रोमोझोम पैकी 44 क्रोमोझोम हे काय असतात, तर 44 क्रोमोझोमला बॉडी क्रोमोझोम असं म्हणतात किंवा ऑटोझोम्स असं म्हणतात, आणि राहिलेल्या उरलेल्या 2 क्रोमोझोमला सेक्स क्रोमोझोम असं म्हणतात, की जे आपल्या त्या ऑर्गॅनिझमचं म्हणजे जन्माला येणारा तो जो मानव आहे तो स्त्री असेल की पुरुष असेल हे डिसाईड करणार. कशावरून, तर एक्स एक्स असेल तर स्त्री असेल, एक्स आणि वाय असेल तर मेल असेल, बरोबर आहे, पुरुष असेल. सो द क्रोमोझोम्स, देर आर 4 टाइप्स ऑफ द क्रोमोझोम्स डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. जो सेंटरला एक त्या ठिकाणी सर्क्युलर पार्ट जो दिसतो आपल्याला क्रोमोझोम मध्ये त्याला सेंट्रोमियर म्हणतात, आणि मग त्या सेंट्रोमियरच्या पोझिशनवर आधारित क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. पहिला जो आहे त्याला म्हणतो आपण काय, मेटासेंट्रिक. दुसरा आहे म्हणजे मेटासेंट्रिक म्हणजे जो सेंटरला एकदम आहे, दोन्ही त्याच्या क्रोमोझोमच्या अगदी सेंटरला आहे, की जिथून दोन्ही बाजूचे जे लोब आहेत क्रोमोझोमचे ते सिमिलर आहेत किंवा सारख्या अंतरावर आहेत. सब मेटासेंट्रिक, सेंटर पासून थोडासा खाली असेल तर त्याला सब मेटासेंट्रिक म्हणतात. अॅक्रोसेंट्रिक, आणखी थोडासा खाली की टुवर्ड्स द एंड ऑफ द वन लोब, त्याला अॅक्रोसेंट्रिक म्हणतो, आणि एकदम एंडला असेल एका लोबच्या त्याला म्हणतात टेलोसेंट्रिक. असे 4 प्रकार त्या ठिकाणी क्रोमोझोम्सचे आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. बाय द शेप अँड ऑर्गनायझेशन देर आर 4 टाइप्स: होमोलोगस, हेटेरोलोगस, सेक्स क्रोमोझोम और ऑलोझोम्स अँड ऑटोझोम्स. मी आता सांगितलं दोन्ही पण. मग त्याच्या शेपवर आणि त्याच्या ऑर्गनायझेशन आधारित या क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. एक आहे होमोलोगस क्रोमोझोम, नावातच अर्थ आहे. होमो मीन्स सेम, होमो शब्दाचा अर्थ होतो सेम, ठीक आहे. जे एका पेअर मध्ये जे 2 क्रोमोझोम्स आहेत ते दोन्ही एकदम सेम टू सेम आहेत, त्याला म्हणायचं होमोलोगस. मग एका पेअर मध्ये 2 क्रोमोझोम आहेत, एक लहान आहे एक मोठा आहे, हे झाले हेटेरोलोगस. हेटेरो मीन्स डिफरंट, दोन्ही जे क्रोमोझोम आहेत त्याला म्हणतात डिफरंट, ओके. त्यानंतर सेक्स क्रोमोझोम, आता सांगितलं आपण एक्स एक्स किंवा एक्स वाय असतात, त्याला अलोझोम्स असं पण म्हणतात. आणि नंतर चौथा प्रकार आहे ऑटोझोम्स. ऑटोझोम्स म्हणजे काय, तर ऑटोझोम्स म्हणजे ज्याला आपण बॉडी क्रोमोझोम्स असं म्हणत असतो, ओके. देन नेक्स्ट टॉपिक इज अबाउट द डीएनए, ओके. या क्रोमोझोम्सवर काय असतात, तर जे जीन्स असतात त्या जीन्स कशाचे बनलेले आहेत, तर ते डीएनए चे बनलेले आहेत. सो डीएनए means the full form is deoxyribose nucleic acid. So DNA, it is the structure of DNA molecule. It is found by great scientist Watson and Crick in 1953. 1953 साली वॅटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी मिळून त्या ठिकाणी डीएनए चा मॉडेल जो आहे तो तयार केला. ओके. सो डीएनए, इट इज अ डबल हेलिकल ट्विस्टेड स्ट्रक्चर molecule which is made up of 3 main particles, that is sugar, phosphoric acid and nitrogen base. जो डीएनए आहे तो कशाचा बनलेला आहे, तर तो 3 गोष्टींचा बनला आहे. एक तर शुगर, दुसरा आहे फॉस्फोरिक ऍसिड, तिसरा आहे नायट्रोजन बेस, ओके. या 3 गोष्टींचा बनलेला आहे. मग शुगर जी आहे ती इथं कोणती शुगर आहे, पेंटोज शुगर आहे, आणि या पेंटोज शुगर मधला एक ऑक्सिजन कमी झालाय म्हणून त्याचं नाव डीऑक्सीरायबोज असं म्हणतात. डी म्हणजे रिमूव्ड, काढून टाकलेला. ऑक्सी मीन्स ऑक्सिजन, नावातच तुम्हाला लक्षात येईल त्याचं स्ट्रक्चर काय असतं. डी ऑक्सी, डी म्हणजे रिमूव्ड, ऑक्सी मीन्स ऑक्सिजन. असा शुगरचा असा मॉलिक्यूल की ज्याच्यातनं एक ऑक्सिजन मॉलिक्यूल रिमूव्ह झालेला आहे, बाहेर गेलेला आहे, कमी आहे, त्याला म्हणायचं डीऑक्सीरायबोज शुगर. आणि त्यानंतर आहे फॉस्फोरिक ऍसिड, दॅट इज इन द फॉर्म ऑफ H3PO3. आणि चौथा आहे नायट्रोजन बेस. आपल्या सगळ्यांना माहिती नायट्रोजन बेसेस जे आहेत ते 2 मेन प्रकार त्याचे आहेत. कोणते आठवत आहे, प्युरिन्स अँड पायरिमिडीन्स, ओके. प्युरिन्स अँड पायरिमिडीन, नायट्रोजन बेसेसचे 2 प्रकार, प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स. प्युरिनचे पण आणखी पुन्हा जाऊन त्या ठिकाणी 2 भाग होतात, ते म्हणजे एक म्हणजे ऍडेनाईन, दुसरा म्हणजे ग्वानाईन. आणि पायरिमिडीनचे 2 भाग पडतात, ते म्हणजे थायमिन आणि सायटोसिन. आरएनएचं स्ट्रक्चर सेम आहे, थोडासा बदल त्यामध्ये काय, जो डीऑक्सीरायबोज शुगर आहे, जो ऑक्सिजन एक रिमूव्ह झालेला आहे, तर आरएनए मध्ये तो ऑक्सिजन इथं प्रेझेंट आहे म्हणून त्याला रायबोज शुगर असं म्हणतो, रायबोज. डीएनए मध्ये त्याला काय म्हणतो आपण, डीऑक्सीरायबोज म्हणतो. आणि आरएनए मध्ये म्हणजे आर चा फुल फॉर्म आहे रायबोज, म्हणजे तिथं त्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट आहे.
दुसरा महत्वाचा फरक त्यांच्यातला आहे तो म्हणजे जे प्युरिन्स असतात न्यूक्लिओटाइड्स मध्ये, बरोबर आहे, ते जे प्युरिन्स आहेत त्या प्युरिन्स मधला जो थायमिन आहे इट इज रिप्लेस्ड बाय युरॅसिन. थायमिन जो आहे त्या थायमिनला कोणी रिप्लेस केलेलं असतं, आरएनए मध्ये युरॅसिनने रिप्लेस केलेलं असतं. ओके. आणि मग त्यांच्या फंक्शनवर आधारित आरएनए चे 3 प्रकार पडतात. एक आर आरएनए, आर स्मॉल आहे लक्षात घ्या, आर इज स्मॉल, आर फॉर रायबोझोम और रायबोझोमल आरएनए, एम आरएनए, एम फॉर मॅसेंजर, मॅसेंजर आरएनए, आणि दुसरा आहे टी आरएनए. आपण 10वीचं फर्स्ट चॅप्टर शिकताना आपण ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन शिकलो, बरोबर आहे ना. त्याच्यात आपण बघितलं होतं की आर आरएनए एम आरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए काय करतो, आर आरएनए जो त्याचा रायबोझोमल आरएनए जो तो काय करतो, ट्रान्सलेशन कसं करतात. ओके. मग ही आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला ही सोडवायचे प्रश्न आकृती काढून त्या ठिकाणी त्याला बॉक्स लिहा, गिव्ह रिझनचा प्रश्न सोडवा, टेबल जो आहे तो कम्प्लीट करा. आता हे तुम्हाला थोडस जरा सर्च करावं लागेल. इकडे क्रोमोझोम नंबर दिले 46. मी तुम्हाला आधी सांगितले की 46 क्रोमोझोम जे ते कोणाचं आहे, ऑर्गॅनिझमचं नाव आहे ह्युमन बिईंग. माणसाचा आपला क्रोमोझोम नंबर आहे 46, बरोबर. मग 48चा कोण आहे, क्रॅब. नंतर 4 क्रोमोझोम नंबर कोणाचा आहे आणि 26 कोणाचा आहे हे आपल्याला थोडंसं गुगल करावं लागेल. आकृती काढायची आहे, आकृती महत्वाची आहे. ठीक आहे. हा जो सेंटरचा पार्ट आहे आपण याला म्हणतो सेंट्रोमियर म्हणतो. म्हणजे सेंट्रोमियरच्या पोझिशनवर आधारित तुम्हाला मी सांगितलं की 4 प्रकार पडतात. त्यानंतर लेबल द डायग्राम, डायग्रामला लेबलिंग करायचे. सेल, बरोबर. न्यूक्लियस, न्यूक्लियस पासून हा काय दिसतोय तुम्हाला, थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते, हे काय आहे, इट इज क्रोमोझोम. या क्रोमोझोमचा बघा या क्रोमोझोमचा एक छोटासा पार्ट घेतलाय बघा इकडे. हा छोटासा जो पार्ट आहे तो इकडे एनलार्ज करून दाखवला आहे आणि इट इज डीएनए. हा जो स्पायरल दिसतो आहे हा काय आहे, तुमचा डीएनए आहे. ओके. त्यानंतर ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग. हे बघा, नायट्रोजन बेसिसचं पेअरिंग कसं होतं, ऍडेनिन पेअर विथ थायमिन दिसतंय, ऍडेनिन पेअर विथ थायमिन, आणि खाली ग्वानाइन पेअर विथ सायटोसिन. ग्वानिन जो तो कोणाबरोबर पेअरिंग करतो, सायटोसिन बरोबर पेअरिंग करतो. त्यानंतर आरएनए चे टाईप, एमआरएनए, एमआरएनए पहिला, दुसरा आहे आर आरएनए रायबोझोमल आरएनए, तिसरा आहे टी आरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए. ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी बघूया, मेंडल प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. सो जॉन मेंडल नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, ही इज कॉल्ड फादर ऑफ जेनेटिक्स, त्यांना म्हटलं जातं. फादर ऑफ जेनेटिक्स त्यांना म्हणतो कारण जेनेटिक्सचा जो सगळ्यात महत्त्वाचा शोध आहे तो त्यांनी लावलेला आहे की कॅरेक्टर्स जे दे आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. सो दिस कन्क्लुजन कम्स फ्रॉम द मेंडेल्स एक्सपेरिमेंट. मेंडेल नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी केलेले जे काही वेगवेगळे प्रयोग आहेत त्या प्रयोगाच्या बेसिसवर त्यांचा जो त्या ठिकाणी निष्कर्ष आहे तो म्हणजेच काय तर हेरिडिटी आपण त्याला म्हणतो. ओके. यामध्ये आपण मागच्या वर्षी शिकलो होतो की जे जॉन मेंडल नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं तर एक त्या ठिकाणी पी प्लांट घेतलं. पी प्लांट म्हणजे वाटाण्याचं झाड. 2 पी प्लांट घेतले, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणलं आणि त्यांच्यापासून तयार होणारे जे नवीन प्लांट आहेत त्या प्लांटचे कॅरेक्टर त्यांनी लिहून काढले आणि त्याच्या आधारावर त्यांना लक्षात आलं की त्या ठिकाणी त्यांनी 2 महत्वाचे रूल जे आहेत ते तयार झाले. एक म्हणजे मेंडेल मोनो हायब्रिड क्रॉस आणि दुसरा आहे मेंडेल डाय हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉस होता तो कशावर आधारित होता तर ज्यावेळी 2 प्लांट घेतलेले आहेत त्यांचं क्रॉसिंग घडवून आणलं आणि त्यांच्यापासून नवीन प्लांट जेव्हा तयार होईल त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आधीच्या पॅरेंट प्लांटमध्ये कॅरेक्टर्स कन्सिडर करताना ओनली 1 कॅरेक्टर इज कन्सिडर्ड. एकच कॅरेक्टर त्या ठिकाणी कन्सिडर केलं गेलं होतं, त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस. आणि जसं उदाहरणार्थ तिथं हाईट हे प्लांटचं कॅरेक्टर त्या ठिकाणी घेत होतं की टॉल अँड डॉर्फ. टॉल म्हणजे उंच आणि डॉर म्हणजे बुटकं किंवा ठेंगणं आपण त्याला म्हणतो. तसंच डायहायब्रिड क्रॉस आहे. डायहायब्रिड, डाय मीन्स 2, डाय शब्दाचा अर्थ होतो 2. म्हणजे या ठिकाणी कॅरेक्टरचा स्टडी करताना 2 कॅरेक्टर एकाच वेळी कन्सिडर केले गेले म्हणून त्याला म्हणायचं डायहायब्रिड क्रॉस. ओके. मग त्या ठिकाणी जे पी प्लांट आहे त्या पी प्लांटचे जे सीड्स आहेत त्यांचा कलर आणि शेप याच्या आधारावर म्हणजे राऊंड येलो आणि दुसरा आहे तो म्हणजे रिंकल्ड आणि ग्रीन असे कॅरेक्टरचे कलर घेतले गेले म्हणून त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. आपल्याला एवढंच त्याच्यात आहे. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी खाली दुसरी ऍक्टिव्हिटीज आहेत. हा बघा चार्टवर तुम्हाला दिसतोय क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा जो पहिला आहे इट इज अ मेंडेल्स मोनो हायब्रिड क्रॉस. टॉल प्लांट घेतलं, एक ड्वार्फ प्लांट घेतलं. टॉल प्लांट जे आहेत त्याचे जे जीन्स आहेत ते कॅपिटल टी
कॅपिटल घेतो कारण ते डॉमिनंट असतात. डॉर्फ जे आहे ते रेसिसिव्ह कॅरेक्टर आहे म्हणून त्याचे जे जीन्स आहेत ते स्मॉल लेटर मध्ये घेतले. आणि यांच्यापासून जे नवीन तयार होणारं प्लांट असेल ते कसं असेल, इथं तुम्हाला बॉक्समध्ये लिहायचंय कॅपिटल टी आणि स्मॉल टी. सो दिस इज मोनोहायब्रिड क्रॉस. इकडे बघा आता डायहायब्रिड क्रॉस मध्ये काय होते, टॉल आणि दुसरा पण त्या ठिकाणी ह्या जे प्लांट आहेत दोन्ही पण, ओके, याच प्लांट पासून त्या ठिकाणी पुढे सेकंड जनरेशन इथं म्हटलंय बघा, P2 जनरेशन घेतलं म्हणजे 2 प्लांट मिळाले, तर दोन्ही पण टॉलच मिळाले त्यांना. पण त्या दोन्ही टॉल मध्ये असणारा जे जीन्स आहेत ते कसे असतील, इथं आता आपण जे लिहिणार आहोत कॅपिटल टी आणि स्मॉल टी, ते बघा इथे दिसत आहेत बघा तुम्हाला, कॅपिटल टी अँड स्मॉल टी, दोन्ही प्लांट घेतले त्यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवलं. आता इथे जे 2 बॉक्स दिले तुम्हाला इथं कसं लिहायचंय, हा बघा, हा वरचा जो त्या ठिकाणी हा वरचा जो हा दिसतोय तुम्हाला बघा, दिसतोय का, ओके, हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी, ह्या दोन्हींच्या मिळून त्या ठिकाणी इथे येणार तुमचं काय येणार, इथं कॅपिटल टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. ओके, इथं तुम्हाला काय लिहायचं ते कॅपिटल टी असं लिहायचं. आता कॅपिटल टी आणि कॅपिटल टी असेल तर तो काय असतो, आपण याच्या अगोदरच बघितले, जर दोन्ही लेटर कॅपिटल असेल तर ते काय आहे, इट इज टॉल प्लांट, इट इज टॉल प्लांट. ओके, इथं काय येणार बघा, इथं जर बघितलं तर हा वरून येणारा स्मॉल टी आणि इकडून येणारा कॅपिटल टी अँड स्मॉल टी, इट इज हायब्रिड टॉल. इथं पण तसंच कॅपिटल टी वरून आला, इकडून खालून ह्या साईडने आला स्मॉल टी, मग इथं जो प्लांट तयार होईल त्याचं जे जिनोटाइप आहे ते कसं असेल, एक कॅपिटल टी असेल एक स्मॉल टी असेल. सो इट विल बी अ हायब्रिड टॉल. हायब्रिड आहे, प्युअर नाही. प्युअर कोणाला म्हणायचं आपण, याला इकडे प्युअर म्हणणार बघा, कॅपिटल टी असेल तर त्याला प्युअर म्हणणार आहे आपण, बरोबर. आता इथे लास्ट जो तयार होणार आहे, या लास्ट बॉक्स मध्ये काय तयार होईल बघा, हा वरून आलेला कॅपिटल स्मॉल टी आणि या बाजूने आलेला स्मॉल टी. इथे जे चौथं प्लांट तयार होईल ते कसं असेल, इट विल हॅव अ जिनोटाइप स्मॉल टी अँड स्मॉल टी. मग दोन्ही जे लेटर ते स्मॉल असतील तर आपण त्याला काय म्हणतो, द प्लांट विल बी कसं असेल, डॉर्फ. द प्लांट विल बी डॉर्फ. ओके, मग ह्या 4 प्लांट मिळालेत, ह्या 4 प्लांट पैकी हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही कसे टॉल प्लांट आहेत. फक्त चौथं जे प्लांट आहे ते कसं आहे, ड्वार्फ आहे. म्हणजे मिळणारा जो रेशो आहे तो कसा असेल, 1 2 3, टॉल ॲज टू ड्वार्फ रेशो. टॉल किती आहेत, 1 2 आणि 3 टॉल अँड 1 ड्वार्फ. सो मोनोहायब्रिड जो रेशो आहे, या मोनोहायब्रिड क्रॉसचा जो रेशो आहे हा नेहमी कसा असतो, मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो, इट विल बी ऑलवेज 3:1. लक्षात ठेवा, तुम्हाला सीईटीला वगैरे त्या ठिकाणी जसं आता यावर्षी आहे सीईटी, समजा अशी पुढच्या वर्षी पण झाली तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मेंडेल्स मोनोहायब्रिड क्रॉस रेशो इज डॅश डॅश डॅश. मेंडेल यांचा मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो तो किती असेल, तर तो नेहमी किती असतो, 3:1 असतो. आणि मेंडेलचा डायहायब्रिड क्रॉसचा रेशो किती असतो, द डायहायब्रिड रेशो ऑफ मेंडेल क्रॉस इज 9:3:1. 9:3:1. ओके, 9 9 3 1 याप्रमाणे डायहायब्रिड रेशो आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे दिलाय तुम्हाला कंप्लीट द टेबल. प्युअर डॉमिनंट टॉल प्लांट असेल तर तो कसा आहे, इट विल बी होमोझायगस. कारण होमोझायगस का, होमो का म्हटलं, होमो मीन्स सिमिलर, दोन्ही कॅरेक्टर जे ते सिमिलर आहेत ना, कॅपिटल लेटर दोन्ही कॅपिटल टी आहेत, म्हणजे इथं टाईप मध्ये तुम्ही काय येणार, या टाईप मध्ये इथं काय येणार, होमोझायगस. आणि शेवटी हायब्रिड प्लांट जे आहेत बघा, है ना, इथे एक लेटर कॅपिटल आहे आणि एक लेटर काय स्मॉल आहे, याला आपण काय म्हणणार, हेटेरोझायगस. लक्षात आलं, लिहायचं काय तिथं. व्हिडिओ का बंद झालेत, चालू करा पटापट व्हिडिओ. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी तुमची ती पूर्ण करायची. तिसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती जेनेटिक डिसऑर्डर संदर्भात आहे. येस, ऍक्टिव्हिटी मधलं बाकीचं पण लिहायचं की फक्त प्रश्न उत्तर लिहायचं? नाही, फक्त प्रश्न उत्तर लिहायचे. हे तुम्हाला थेरॉटिकल पार्ट लिहायचा नाहीये, एवढा लिहत बसू नका, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. ठीक आहे, आपल्याला हे पूर्ण करून परत आपल्याला आपल्या रेग्युलर 10वीचं सिलेबस चालू करून त्याचं पण तुम्हाला लिखाण काम करायचंय. त्यामुळे फक्त एक काम करायचं, वरती ऍक्टिव्हिटीचं नाव, नंबर टाकायचा, ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1, शीट नंबर 2, XYZ जे काय असेल ते, आणि खाली त्याचे प्रश्न, फक्त प्रश्न आणि उत्तर लिहायचे. ओके, थेरॉटिकल पार्ट लिहित बसू नका, विज्ञानाचा तरी, सायन्स 1चा आणि सायन्स 2च्या संदर्भात. ठीक आहे,
आता आपण सुरुवात केलेली आहे त्याच्याविषयी काही नाही, तिथून पुढे चालू होईल. पण जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी पुढचं सगळं जे आहे ते लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, नाही तर मग झाले 2 शिकून मग मी 2 दिलेत, नंतर आपल्याला तुम्हाला तो लोड जास्त येईल. त्यापेक्षा वेळ असेल तेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करा, पुढचं तुमचं लिहायचं काम चालू ठेवा कंटिन्युअसली. ओके. समजा परत यावर्षी पण जर ओके, समजा यावर्षी पण जर परत कोरोनामुळे जर समजा परीक्षा झाल्या नाहीच असं समजूया उदाहरणार्थ, जर झाल्या नाही तर मग त्या ठिकाणी तुमच्या ह्या ऍक्टिव्हिटीचे जे वह्या आहेत ह्या वह्या त्या ठिकाणी गोळा करून मग यांच्यावर त्याचबरोबर तुमचे उपक्रम आणि प्रयोग वही यांच्या आधारावर मग मार्किंग देण्यात येईल. तसं व्हायला नको अशी अपेक्षा आहे. खरं तर देवाच्या मी प्रार्थना म्हणतो आपण, है ना, करोना लवकरात लवकर जाऊ दे आणि शाळेत सगळ्यांना एकदा येऊ दे. तर समजा नाहीच झालं, तिसरी लाट जे म्हणतात काहीतरी येणार येणार ते येईल नाही माहित नाही, पण समजा जर तसं काही झालं तर मग त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत यांच्या आधारावर मार्क्स मिळू शकतील पुढे जाऊन. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या पूर्ण करून ठेवा. घरी आहात, वेळ आहे, वेळात वेळ काढून रोज थोडंसं नियोजन करून रोज एक एक विषयाचे एक एक 2-2 ऍक्टिव्हिटी लिहिल्या तुम्ही तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला शेवटचा जो तुमचा लोड आहे तो कमी होऊन जाईल. ओके, लक्ष देत आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी होती की ती म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्या ठिकाणी इन्स्पायर अवॉर्डचं सायन्स एक्झिबिशन जे आहे ते आपल्याला त्याचं नॉमिनेशन आपल्या वर्गातून द्यायचं आहे, 10वीच्या वर्गातून. जर कोणी इच्छुक असेल, काहीतरी नवीन आयडियाज असतील तर त्या ठिकाणी त्याच्या आधारावर आपण त्यांचं नॉमिनेशन करूया शाळेमार्फत. तसं बाकीचं नागपूर सर पण बोलणार आहेत तुमच्याशी किंवा आधी बाकीच्या 10वीच्या दोन्ही वर्गातल्या मुलांशी पण बोलतील आणि तुमच्याशी पण बोलतील. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. जर त्यांनी आता जर हे सुरू केलेलं आहे याचा अर्थ कदाचित व्हर्च्युअल पण होऊ शकतं एक्झिबिशन. व्हर्च्युअलचा अर्थ काय, तुम्ही घरी राहून तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे तो तुम्ही सांगू शकता व्यवस्थितपणे आणि त्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होतील. त्या पैशांचा उपयोग करूनच तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एक्सपेरिमेंट जो आहे तो बनवायचा आहे, प्रोजेक्ट जो आहे तो बनवायचा आहे. फार काही मोठा बनवायची गरज नाही, गायडन्स करायला मी यांना नागपूर सर आणि आहोतच. ओके, पण जे जर इच्छुक कोणी असेल तर त्या ठिकाणी आपल्या नवीन काहीतरी आयडियाज असतील तर त्या ठिकाणी माझ्याशी नंतर शेअर केल्या तरी चालतील. पर्सनली माझ्याशी तुम्ही व्हॉट्सअप केलात, फोन केलात तर आपण त्याच्यावर डिस्कस करूया. ओके, प्रेझेंटी कोण घेते आपल्या वर्गातली का? ईश्वरी घेऊ का सर? घेऊ का? हा, पूनम घेतेस का? घे मग चल, स्क्रीनशॉट काढा आणि मला पर्सनली पाठवा नंतर. ओके, ठीक आहे. बरं, ह्या 2 ऍक्टिव्हिटी आपण आज झालेल्या आहेत. तिसरी आणि चौथी ऍक्टिव्हिटी आपण उद्या घेऊया. ऍक्च्युली थोडासा प्रॉब्लेम असा होतोय की शाळेतला जेवणाचा वेळ माझा आणि आपल्या लेक्चरचा वेळ एक होतोय. बऱ्याचदा प्रॉब्लेम तो होतोय की मी जेवायला बसतोय आणि आपल्या लेक्चरचा टायमिंग स्टार्ट होतोय आणि मग लेक्चरच होत नाहीये बऱ्याच दिवसापासून, बरोबर की नाही. आणि नंतर लेक्चर घ्यायचं म्हटलं की मग कंटाळा येतो तास संपल्याच्या नंतर किंवा मग शाळा सुटण्याची घरी जायची घाई झालेली असते सगळ्यांनाच. जर जमलं तर आपण कदाचित जर सकाळी लेक्चर घेतलं तर चालेल का? कुणाला काही अडचण असेल तर तसं मला सांगा. जर सकाळी समजा किती वाजता सर? 9 सर टायमिंग 9 सांगा ना. सांगता मी तर बोलू का? 9 वाजता अरे मी बोलू का? म्हणजे सर 9 अरे नको. मी बोलू का? सॉरी अरे मी बोलू का? चला सर. धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. बोला टायमिंग आपला शक्यतोवर 9 9:30 या दरम्यान असेल. 9 ते 9:30 दरम्यानचा असेल. 10ला नाही, नंतर मला ऍक्च्युली परत जायचं असतं बाहेर, मी नसतो. 9ला मॅथचा तास असतो. रोज हो, असतो? सर. बरं, रोज असतो का? हो सर, 9ला रोज मॅथचा तास असतो. हो, रोज सर, असतो, सर. ओके 9 ओके ते ओके. 10. 9ला एकाने नाही, एकाने दहा एकाने ला अरे बालवाडी, 10च्या नंतर ए बालवाडी, अरे बालवाडी नाही आपली 10वी लागला आपण. सर मी सांगू का? सुधरा ना, एकाने कोणतरी बोला की. हा बोला म्हणा. सर मी सर आता म्हणजे रोज सकाळी मॅथ्सचा लेक्चर असतो आणि म्हणजे मॅथ्सचा जर कदाचित नाही जरी झाला तरी 10ला लगेच याचा असतो. म्हणजे 9 ते 10 पर्यंत मॅथ्सचा असतो आणि 10ला मॅथ्सचा संपला की लगेच 10ला हिंदीचा तास चालू होतो. अच्छा, असं आहे का? बरं. हो, आणि त्याच्या पुढे मग लेक्चर चालूच होतात. सांगू का? हा बोल. सर 8ला ठेवा. आहे 8ला एवढं सकाळी? हो सर, एवढं लवकर नाही होत. हे बघ. हो, हा, सर. म्हणजे- चालेल, एवढं नाही, आठला. सर. तर ठीक आहे, सकाळ- ठीक आहे, ठीक आहे, सर ठीक मग आहे, असं ठीक आहे. करता येईल, व्हिडिओ बंद ठेवावे लागतील सर.
हा म्हणजे झोपेतच ऐकणार थोडक्यात तुम्ही असं. हा झोप नाही सर तसं नाही झोपेत असतो तसं. नाही नको ठीक आहे मी सर काहीतरी एवढं काहीतरी सकाळी नको. ऍडजस्टमेंट करतो. नाही एवढं सकाळी नाही घेणार मी सर पण. याच टायमाला ठीक आहे आपला लेक्चर टाइम असतो ना रेग्युलर ठीक आहे शेड्यूल्ड लेक्चर टाइम त्याच्यामध्ये काहीतरी करतो मी थोडस टायमिंग इकडे मागे मागे पुढे ओके थोडंफार सर होईल आपण करूया ओके है ना. ठीक आहे आणि मी सर सांगितलं तसं ऍक्टिव्हिटी द्यायला सुरुवात करा बरं का. थांबू नका. सायन्स 1 सायन्स 2 दोन्ही पण द्यायला चालू ठेवा. मी कालच सरांची पण बोललो होतो थोडंसं चाललं होतं विचार की आता हे जे आहेत खरं तर 10वीच्या मुलांना ब्रिज कोर्सचा फार काही असं हे नाही म्हणजे किंवा 9वीचं काहीच माहित नाही असं नाही. ठीक आहे कदाचित काही टॉपिक असतील पण की थोडेसे नसतील कळलेले किंवा लक्षात नसतील आले ते तर आपण रिपीट करू. पण 10वीचा जो सिलेबस आहे तो थोडासा आपला बराच मागे होत चाललाय. आता रिड्यूस केला यांनी हे आपण असा तुम्ही बघितलं असेल ग्रुपवर पण येतं कधी कधी की 25% सिलेबस रिड्यूस झाला असं आपण म्हणतो 25% सिलेबस कमी झाला. पण सायन्सच्या संदर्भात जर बघितलं ना तर सायन्सच्या संदर्भात काय कमी केलं त्यांनी की ट्राय दिस किंवा जे छोटे छोटे एक्सपेरिमेंट दिलेत ना बॉक्समध्ये ते जो थेरॉटिकल पार्ट आहे तो सगळा आहे टोटल पार्ट आपला आहे एकही टॉपिक त्यातला कमी झालेला नाहीये. जे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ना त्या ऍक्टिव्हिटीज कमी केल्या आहेत की ज्या मागच्या वर्षाचा 9वीचा त्याच्या आधारावर नाही का हे आठवा हे करून बघा असे जे टॉपिक होते ना छोटे छोटे तर त्या सगळ्या टॉपिक जे ते कमी झालेले आहेत. थेरॉटिकल पार्ट जो तो सगळा आपल्याला आहे म्हणजे सगळ्यात वास्ट सिलेबस जो तो आधी तर होताच पण आता अजून जास्त झालाय कारण 25% इतर विषयांचा कमी झालाय पण विज्ञानाच्या संदर्भात तसं काहीच नाही. तसे आमचे पेपर पत्रव्यवहार चाललेत होते त्यांच्याशी तर ते बघू झालं तर ठीकच आहे पण नाही झालं तर मग आपल्याला वेळ कमी पडेल पुढे जाऊन. ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण जे आहे ते परत आपलं टेक्स्टबुक जे ते चालू करण्याचा विचार चाललेला आहे. जे काही जर काही ठरलं तर ते तुमच्यापर्यंत मुख्याध्यापक असतील मी असेल किंवा तुमचे वर्ग शिक्षक असतील ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. ओके अजून तसं काही फिक्स नाहीये पण जर झालं तर पोहोचवतो नक्कीच. आणि म्हणून म्हटलं की ऍक्टिव्हिटी सगळ्या विषयांच्या लिहायला सुरू करा लवकरात लवकर लिहून पूर्ण करून ठेवा एक काम पूर्ण होईल. ओके विज्ञानाचे उपक्रम मला वाटतं काल मी पाठवले होते ना ग्रुपवर टाकले होते ना काल जनरल बुक टाकली. हो का आपले हे टाकले मला वाटतं का प्रयोगवही हा हा, जर्नल सर. बुक हा, ठीक आहे ठीक आहे इथे पीडीएफ Parallelly- टाकली. पॅरलली तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तुमची जी सायन्सची आपली जी जर्नलचं बुक आहे प्रयोगवही आहे तेही तुम्हाला लिहायला चालू करा. ते आता लगेच नकोय ते शेवटी लागतं पण तरीही जर वेळ भेटेल थोडासा ऍक्टिव्हिटीजच्या लिखाण कामातनं बदल म्हणून त्या ठिकाणी प्रयोगवही लिहायला घ्यायची म्हणजे जरा तुमचा मूड बदलेला आहे ना. लिखाण काम जे आहे ते ऍक्टिव्हिटीच्या ऐवजी त्या ठिकाणी काय करायचं तर मग अधूनमधून एक प्रयोग जर लिहिला अर्धा लिहिला एक पान आज लिहिलं एक पान उद्या लिहिलं असं करून जरी केलं तर तुम्हाला भरपूर लिखाण काम आहे तर ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल नंतर तर तेही वेळ भेटेल तसं पूर्ण करत चला. आणि उपक्रम तुम्हाला मी त्याची पण PDF पाठवेल उद्या परवा जर आता शाळेत आज मी इथे गेलो नाही पण उद्या परवा शाळेत गेल्यानंतर मी ते त्याची पण PDF करून तुम्हाला पाठवेल म्हणजे तुमचं काम इझी होईल. एकच लिहायचं आहे. आपण 9वीला एक लिहिलेलं होतं विज्ञान 1चा 1 आणि विज्ञान 2चा 1 लिहिला होता तसंच आता 10वीला पण विज्ञान 1चा 1 आणि 10वीला सायन्स 2 म्हणजे विज्ञान 2चा 1 उपक्रम असे 2 उपक्रम लिहायचे. फार काय जास्त उपक्रम लिहायला नाहीये. ओके सूचना कळल्या सगळ्या. सर 9च्या याच्यातच कंटिन्यू करायचं आहे. हो शक्यतो 9 मध्येच कंटिन्यू करा. शक्यतो 9th मध्येच कंटिन्यू करा कारण समजा जर शाळा सुरू झाल्या रुटीन कोरोनाचं जे प्रमाण आहे ते कमी झालं आणि शाळा रुटीन सुरू झाल्या तर एक्सटर्नल एक्झामिनर येतात प्रॅक्टिकलच्या परीक्षा घ्यायला आणि मग त्यावेळी मुलांची अडचण होते. तर तसं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी 9वीच्या वहीतच करा. समजा एखाद्याची 9वीची वही नाहीये हरवली रद्दीत विकली है ना वडापाव खायला पैसे नव्हते म्हणून दिली बाबा रद्दीत विकून टाकली आणि मग आम्ही मस्तपैकी काहीतरी खाल्लं तर एखाद्याची कंडिशन किंवा एखाद्याच्या संदर्भात ती ही कंडिशन लागू होते की ठीक आहे त्या मुलाकडे 9वीचं नव्हतं म्हणून त्यांनी नवीन वही केली 10वीची म्हणून चालते. पण जर सगळ्यांनी असं केलं तर मग सगळ्यांना डबल लिहावं लागेल 9वीचं पण आणि 10वीचं पण. मग असं होऊ नये. आपले मार्क हातचे आहेत 4 मार्क आहेत जवळपास 1% आपल्याकडे आहेत ते जाऊ नयेत याची काळजी आपण घेऊया. ओके ठीक आहे. सर तुम्ही तास कधी घेणार आहे दुपारी का? मी सांगतो ना मेसेज टाकतो ग्रुपवर टाक. चालेल सर. ठीक आहे. येस ओके सर चलो ठीक आहे बाहेर जाऊ नका घरी राहा काळजी घ्या. हो सर चलो ओके तर तुम्ही पण
येस मी आहे सोडवलं मी तर- घरातच थांबतो. सर हा आमच्या वहीबद्दल सांगितलं होतं ना तुम्हाला आम्ही. तुमची वही नागरो सरांकडे काहीतरी होती ना? नाहीये सर ती वही. कुठे गेली? हो सर वही नाही भेटली. तर आता नवीनच करावी लागणार आहे. बरं ठीक आहे बघूया. मी नागरो सर, सरांची उद्या मी शाळेत असं जाईल ना. म्हटलं होतं की त्यांच्या लॉकर मध्ये ठेवा. आम्ही तिथे ठेवली आणि मग सर आम्हाला सरांनी पण शोधली सगळीकडे आमच्या सोबत वही पण नाही ओके सापडली. ओके सर ओके. म्हणले तुम्हाला सांगतो मी मार्क द्यायला. ठीक आहे मी बोलतो सरांची. उद्या शाळेत जाईल ना मी तर नागरो सरांची बोलतो आणि मग आपण नवीचं पण शाळेत कोणाकोणाचं त्यांनी होतं मला सांगा. त्यावेळी आठवणीने सांगा. आता नाही नंतर. हो. ठीक आहे चलो ओके ते Bye, मीटिंग sir. करतोय. Good गुड नाईट. थँक्यू सर. day. मी ऐकलं गुड नाईट. गुड डे बिस्किट असतो बाबा. ठीक आहे चलो अभ्यास करा. बाय.